नमस्कार. मी भूषण सजगुरे. आज तुम्हाला जी अमावस्या या ठिकाणी चैत्र महिन्यातली येणार आहे, तर तिला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात. आणि या आपल्या चैत्र महिन्याच्या जे काही सण सांगितले त्याच्यामध्ये रामनवमी असू द्या, गुढीपाडवा असू द्या, त्यामध्ये ही जी काही येणारी अमावस्या आहे ही देखील अत्यंत पवित्र आणि शुभ अशी सांगितलेली आहे. तर त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की जे आपले गेलेले वाडवडील असतात, पितृ असतात, या पितरांसाठी अत्यंत शुभकारी सांगितली गेलेली आहे. आणि याचा उल्लेख हा गरुड पुराणामध्ये देखील दिला गेलेला आहे. तर ही जी काही अमावस्या आहे, तर ही अमावस्या साधारण 7 आणि 8 या 2 दिवसामध्ये आहे. मात्र आपण जी पण काही तिथी ज्या ठिकाणी मानत असतो ती सूर्योदयाची तिथी आपण मानत असतो. तर 8 तारखेला ही अमावस्या आपल्याला मानायची आहे. आणि या अमावस्येच्या दिवशी असे अनेक कार्य आहेत की ज्याच्यापासून आपल्या मनइच्छित कामना पूर्ण होतील. त्यानंतर आपले गेलेले जे काही वाडावडील आहेत, पितर आहेत, यांच्यासाठी देखील आपल्याला विशेष कार्य करण्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तर या अमावस्येला सगळ्यात प्रथम जर आपल्याला काही करायचं असेल तर शास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे व्रत करायचं आहे. ते व्रत कोणासाठी? तर पितरांसाठी व्रत करायचं आहे. ते व्रत कशा पद्धतीने करावं हे मी तुम्हाला सांगतो आहे. तर सर्वात प्रथम स्नानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. जे पवित्र गंगा स्नान असेल, नदीचं कोणत्याही नदीचं स्नान असेल, ते स्नान करावं. जर आपल्याला कुठेही नदीचं स्नान मिळालं नाही तर घरामध्ये देखील आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल वगैरे टाकून त्याच्याने स्नान करावं. त्या दिवशी पूर्णतः व्रतस्थ राहावं, पितरांसाठी उपास वगैरे करावा. त्यानंतर पितरांसाठी आपण तर्पण मार्जन हे देखील त्यांच्यासाठी करू शकतो. कारण त्या दिवशी केलेलं जे पण काही पितरांसाठी कार्य आहे हे त्यांना अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. अमावस्येच्या दिवशी नदीचं स्नान हे अत्यंत पवित्र असं सांगितलेलं आहे. कारण आपल्या जीवनामध्ये कळत न कळत आपल्याकडनं बरीचशी काही पातकं ही घडत असतात. तर त्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी जर आपण गंगा स्नान करत असू, नदीचं स्नान करत असू, तर आपले आंतरिक आणि मानसिक, शारीरिक सारे काही जे दोष आहे ते दोष देखील या ठिकाणी निघून जात असतात. त्यानंतर दानाचं देखील महत्त्व सांगितलेलं आहे. जे दान आहे हे दान आपलं जे धान स्वरूपात म्हटलं जातं, म्हणजे जे धान्य आहे, जे सप्तधान्य असेल किंवा मग जे काही आपलं द्रव्य म्हणजेच पैसा असेल, याच्याने आपला पैसा हा देखील शुद्ध होत असतो. पितरांसाठी केलेलं दान हे त्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे. त्या दिवशी शनिदेवाची उपासना ही देखील महत्त्वाची सांगितली आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी खराब आहे किंवा मग शनीच्या आपल्या अडचणी प्राप्त होत आहे, अनेक कार्यामध्ये विघ्न निर्माण होत असेल, किंवा मग शनीची 7.5 ज्या राशींना चालू आहे त्यांनी देखील या दिवशी शनीची पूजा करणं हे अत्यंत महत्त्वाचं असेल. शनीला तिळीचं तेल हे अर्पण करावं. त्यानंतर पांढरे पुष्प त्या शनिदेवाला अर्पण करावी. हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र या स्तोत्राचं पठण त्यांनी त्या ठिकाणी करावं. त्या घरामध्ये, ज्या घरामध्ये हनुमान चालीसा किंवा अशा पवित्र स्तोत्रांचं पठण होतं, त्या घरांमध्ये देखील एक चांगलं वातावरण हे निर्माण होत असतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला त्या घरामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. त्याच्यानंतर त्या दिवशी पितरांसाठी आपण ब्राह्मण भोजन देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपल्याला ब्राह्मण भोजन शक्य नसेल, गरिबाला काहीतरी भोजन दान देणं किंवा गरिबाला वस्त्रदान देणं, या देखील गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आपल्याला या दिवशी सांगितलेल्या आहे. कारण हा जो योग आहे हा योग अत्यंत शुभ असा सांगितला गेलेला आहे. आणि तो योग परत परत आपल्याला प्राप्त होत नाही.
म्हणून पितरांसाठी केलेलं कार्य हे देखील आपल्याला महत्त्वाचं असेल. ज्या घरामध्ये कोणी अपघाती वारलेला आहे, कोणी फास लावून घेतलेला आहे किंवा मग कोणी आपल्याकडनं ज्या आपल्या घरांमध्ये काही विचित्र प्रकार घडून त्यांचा मृत्यू झालेला असेल, ज्याला आपण अपघाती मृत्यू असं म्हणू शकतो, तर अशा व्यक्तींसाठी पिंपळाची पूजा ही तितकीच महत्त्वाची सांगितलेली आहे. या ब्राह्मण भोजनेतनं किंवा जे गरीब आहे त्यांना अनेक वस्त्राचे, धान्याचे, सप्तधान्याचे दान वगैरे देऊन हे देखील आपल्याला तिथं पुण्य प्राप्त करण्यासाठी एक मार्ग आहे. आणि त्या दिवशी पिंपळाचं पूजन करणं हे आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे. पिंपळ ज्याला आपण अश्वत्थ नारायण असं म्हणतो, नारायण म्हणजे विष्णू भगवंत, या विष्णू भगवंताचा वास या पिंपळामध्ये सांगितला गेलेला आहे. आणि या पिंपळाची पूजा नेमकी कशी करावी, एका तांब्याच्या पात्रामध्ये, भांड्यामध्ये, लोट्यामध्ये पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये थोडंसं दुग्ध मिश्रित करावं, म्हणजेच दूध त्या ठिकाणी टाकावं आणि त्या झाडाला अर्पण करावं. त्यामध्ये जर तुम्हाला काळे तीळ टाकता आले त्या पांड्यामध्ये तर अत्यंत शुभ, पितरांसाठी सांगितलेलं आहे. ते पाणी या पिंपळाला अर्पण करावं. पिंपळाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा त्या ठिकाणी घालाव्यात आणि संध्याकाळच्या वेळेला आपण सरसोच्या तेलाचं दिवा आपण त्या ठिकाणी त्या झाडाजवळ लावावा किंवा चांगल्या तुपाचा दिवा जरी आपण त्या झाडाजवळ लावला तरीसुद्धा आपल्याला आपली मनइच्छित कामना ही पूर्ण होते. आपल्या परिवारावर जो पितृदोषाचा त्रास आहे तो देखील दूर होणार आहे. आपल्या परिवारामध्ये जे लहान मुलं आहेत, जे आपल्या घरामध्ये शैक्षणिकदृष्ट्या जे शिक्षण घेत आहेत मुलं, त्यांचा अभ्यासात वगैरे चित्त लागत नसेल, पितृदोषामुळे, कालसर्पयोगामुळे त्यांना अनेक प्रकारचे विघ्न, त्रास प्राप्त होत असेल, त्यांनी देखील या दिवशी पिंपळाची पूजा करणं, पिंपळाचं व्रत करणं, पिंपळाची सेवा करणं हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल. असेच व्हिडिओ मी तुम्हाला अनेक प्रसंगी या ठिकाणी मी घेऊन येत असतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील काहीतरी मदत प्राप्त होईल, त्यांच्या अडचणींना त्यांना काही उत्तरं प्राप्त होतील, त्यांना फायदेशीर हा व्हिडिओ होईल. तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित तुम्ही सबस्क्राईब करा. नमस्कार.